नमस्कार मित्रांनो, तुम्हाला LLB 3 इयर ॲडमिशन 2026चा कॅप राऊंडचा ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण ह्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणते डॉक्युमेंट लागतात, बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती झालं चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी CETcell.org ह्या वेबसाईटद्वारे आल्यानंतर तुम्हाला कॅप 2026-27चं रजिस्ट्रेशन असणार आहे. त्यामध्ये जेवढे एंट्रन्सद्वारे तुमची निवड प्रक्रिया असते तेवढे सगळ्यांचं रजिस्ट्रेशन इथं करणं गरजेचं असतं. यामध्ये PG कोर्स असेल, MAd वगैरे हे सगळं चालू शकतं. त्याचबरोबर ग्रॅज्युएशन कोर्स वगैरे तुम्हाला, त्याचबरोबर इंजिनिअरिंग BTech वगैरे जे काय असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये जर बोललं तर तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये लॉ 3 इयर ह्या टॅबवरती क्लिक करा. पहिल्यांदा तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याचबरोबर काही या ठिकाणी तुम्ही माहिती सुद्धा पाहू शकता. त्यामध्ये जे नोट वगैरे असतात किंवा रजिस्ट्रेशन सगळी प्रोसेस पाहू शकता. त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला पब्लिश डेट आहे, त्यामध्ये कॅप इयर रजिस्ट्रेशन आहे. त्याचबरोबर जे तुमचं 10वी 12वी असेल किंवा डिग्री असेल त्यासाठी जे कन्व्हर्जन फॉर्म वगैरे लागतात ते सगळं कन्व्हर्जन फॉर्म तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे आणि त्याची प्रिंटआउट काढूनच तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे. ओके, पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी मित्रांनो, जो मेल ID दिलता तो मेल ID टाका आणि जो पासवर्ड दिलता तो पासवर्ड सुद्धा तुम्हाला ID पासवर्ड जो CETला दिलता तो ID पासवर्ड सुद्धा तुम्हाला CETला दिलता तो टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. ओके, तर आपण ID पासवर्ड टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सबमिट बटन ह्या टॅबवरती क्लिक करा आणि तुम्हाला जे CETचा नंबर वगैरे सगळं आता तो ठिकाणी तुमचं नाव वगैरे आलेलं आहे, तुमची कॅटेगरी आणि बर्थ डेट वगैरे सगळे आलेले आहे. त्यानंतर यू हॅव अपेअर्ड CET LLB 3 इयर ह्यासाठी क्लिक करा. त्यामध्ये तुमचा रजिस्टर नंबर टाका आणि रोल नंबर टाकून चेक CET डिटेल ह्या टॅबवरती क्लिक करा. म्हणजेच तुमचा CETचा जो स्कोर आहे तो तुम्हाला येणार आहे. ओके, आपण या ठिकाणी रजिस्टर नंबर टाकलेले आहेत आणि आता रोल नंबर सुद्धा टाकत आहोत. जो तुमच्या हॉल तिकीटवरती नंबर वगैरे आला तो टाका. चेक डिटेल केल्यानंतर तुमचं सगळं नाव आलेलं आहे, तुमचा स्कोर वगैरे सगळं आलेलं आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट ह्या टॅबवरती क्लिक करा. आता राहिलेल्या माहितीमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन डिटेलमध्ये तुम्हाला टायटल काय असेल ते तुमच्या चॉईसप्रमाणे आहे, मिस्टर वगैरे काय असेल ते तुमचं नाव, बर्थ डेट वगैरे सगळं आलेलं आहे. त्यानंतर खाली कॅप्चा टाकून रजिस्टर ह्या टॅबवरती क्लिक करून रजिस्टर करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने तुमचा रजिस्टर नंबर वगैरे सगळं आलेला आहे. त्यानंतर रजिस्टर नंबर, मेल ID वगैरे टाका किंवा तुमच्यावर कागदावरती लिहून घेऊ शकता तुम्ही रजिस्टर नंबर. त्यानंतर प्रोसीड टू फिल ह्या टॅबवरती क्लिक करून फॉर्म भरायचा आहे. ओके, तर मी अशा पद्धतीने तुमची पहिली सगळी प्रोफाईल या ठिकाणी तुम्हाला आलेली आहे. तुम्ही पाहू शकता सगळी प्रोफाईल तुमची आलेली आहेत. यामध्ये मित्र आता प्रोसीड टू फिल ह्या ऑप्शन क्लिक करण्यापूर्वी तुम्ही प्रोफाईल ॲड्रेस, त्याचबरोबर कॅन्डिडेट टॅब, कॅटेगरी, सोशल रिझर्वेशन, क्वालिफिकेशन वगैरे सगळे टॅब्स तुम्हाला भरायचे आहेत आणि खाली कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म द्यायचं. त्यानंतर मित्र तुम्हाला पहिल्यांदा प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म ह्या टॅबवरती क्लिक करा. जी तुमची सगळी माहिती होती ती सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला आलेली आहेत. आता तुम्ही पाहू शकता सगळी माहिती वगैरे सगळी आलेली आहेत. यामध्ये मित्र तुम्हाला नावामध्ये बदल असेल तर येस करा. जे नाव काय दिलं असेल ते सिलेक्ट करा, नसेल तर नो करू शकतात. त्याचबरोबर कारण द्यायचं आहे तुम्हाला नावामध्ये का चेंज झाला. त्याचबरोबर जे नाव तुमचं आहे ते नाव मराठीमधून तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर फादर मदर नेम सगळं तुमची माहिती आलेली आहे. खाली यानंतर अप्पर ID वगैरे सगळं आलेलं आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. ओके, त्यानंतर मित्र तुम्हाला करस्पॉन्डन्स ॲड्रेस सगळा तुमचा जो ॲड्रेस टाका, जो की आधार कार्ड प्रमाणे सगळा ॲड्रेस वगैरे तुमचा टाकायचा आहे. टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, त्यानंतर मित्र तुमचा कॅन्डिडेट टाईप सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये तुम्ही डिग्री किंवा PG वरती तुम्ही हा फॉर्म भरणार ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही 1975 पूर्वी 10वी झाला असेल तर 11वी झाले असेल तर येस करा किंवा नो करू शकतात. त्याचबरोबर तुमचा जन्म हा महाराष्ट्रामधून झाला आहे का तर डोमासाला असेल तर हे सिलेक्ट करा. म्हणजे टाईप A महाराष्ट्र आलेला आहे. त्यामध्ये जन्म ठिकाण जिल्हा कोणता आहे तो तुमचा सिलेक्ट करायचा, नसेल तर नो करू शकतात. त्याचबरोबर फादर किंवा मदर महाराष्ट्राचा रहिवासी जन्म झाला असेल तर हे सिलेक्ट. त्याचबरोबर त्यासाठी पार्ट B असणार आहेत. नसेल किंवा फादर आणि मदर या ठिकाणी इंडियामध्ये जन्माला असेल इतर राज्यामध्ये तर तुमचा टाईप C येणार आहेत. जर ते स्टेट वगैरे काय असेल तर ते सिलेक्ट करा, सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. त्यासाठी मित्र जर तुम्ही टाईप A असेल, जर तुमचा जन्म हा महाराष्ट्रामध्ये असेल तर तुम्हाला येसच तुम्हाला करायचं आहे. म्हणजे टाईप A मध्ये तुमचा फॉर्म रजिस्ट्रेशन होणार आहे. त्याचबरोबर तुमचं डोम असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. ओके, आपण टाईप A सगळा सिलेक्ट केलेला आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमचं टाईप A सगळं जिल्हा वगैरे सगळं तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे. आता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट जो टॅब आहे त्या बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे.
ओके, रजिस्ट्रेशन झालेले आहेत. आणि 7 केल्यानंतर तुम्हाला पुढचा आहे तो ऑर्फन अनाथ असेल तर सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करा. पुढचा तो कॅटेगरीमध्ये जर बोलले तर ओपन आहेत. ओपन असेल तर तुमची कास्ट टाका, नसेल तर तुम्ही ओपन EWS असेल तर EWS कास्ट टाका. EWS सर्टिफिकेट असेल तर सिलेक्ट करा. त्याचबरोबर SC असेल तर SC सिलेक्ट करा. SC कास्ट कोणते आहे ते सिलेक्ट करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट आहे का ते सिलेक्ट करा. कास्ट सर्टिफिकेट कोणत्या जिल्ह्यातून काढलं ते सिलेक्ट करा. नंबर टाका. व्हॅलिडिटी आहे का ते सिलेक्ट करा. व्हॅलिडिटीचा त्याचा नंबर आणि तारीख टाकायचं नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर व्हॅलिडिटी नसेल तर तुमच्याकडे जे व्हॅलिडिटी टोकन आहे त्याचा नंबर वगैरे तुम्ही टाकू शकतात, नसेल तर तुम्ही नो करू शकतात. त्याचबरोबर व्हॅलिडिटी कोणत्या जिल्ह्यामध्ये वगैरे झाली ते सिलेक्ट करू शकतात. त्याचबरोबर ओबीसी असेल तर ओबीसी कोणत्या कॅटेगरीमध्ये ते सिलेक्ट करा. कास्ट सिलेक्ट करा. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट कोणत्या जिल्ह्यातून काढलं असेल ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर नंबर वगैरे टाका. कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका, नसेल तर तुम्ही टोकन नंबर सुद्धा टाकू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिनल लागतं, काही जे कास्ट असतं त्यासाठी नॉन क्रिमिनल लागतं, ते नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. नसेल तर तुम्ही या ठिकाणी जे नॉन क्रिमिनलचं टोकन वगैरे असेल ते टोकन सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी येस किंवा नो ते तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल नसेल तर तुम्ही टोकन सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. त्यासाठी येस सिलेक्ट करा आणि रिसिप्ट वगैरे टाका. जिल्हा कोणत्यामधून नॉन क्रिमिनल तुम्ही अप्लाय केलं ते सिलेक्ट करा आणि हा अर्ज भरायचा. त्यानंतर तुम्हाला ACBC असेल ACBC सिलेक्ट करा. सेम त्याचप्रमाणे तुमची कास्ट नंबर वगैरे सगळं टाकायचं आहे. नसेल तर नो करा. त्याला काही जो पर्याय दिला असेल तर तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर टोकन वगैरे चालू शकतं आणि नॉन क्रिमिनल असेल तर तरी सुद्धा त्याचं टोकन चालू शकतं. त्याचबरोबर काही पदासाठी जर बोलले तर कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागणार आहेत. कास्ट व्हॅलिडिटी येस करायचं आहेत आणि त्यासाठी तुम्हाला नंबर वगैरे टाकायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही नॉन क्रिमिनल वगैरे टाकावू शकतात. त्याचबरोबर आता राहिलेल्या कॅटेगरीमध्ये जर बोलले तर VGNT वगैरे जे कास्ट असतात त्यासाठी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर यामध्ये SC असेल तर SC सिलेक्ट करा आणि संपूर्ण माहिती भरायची आहे. तो ST असेल तर ST सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही मायनॉरिटीमधून सिलेक्ट करू शकता. मायनॉरिटीचा प्रकार कोणता आहे तो सिलेक्ट करा. मायनॉरिटी टाईप कोणता आहे तो सिलेक्ट करून तुम्ही मायनॉरिटीचा लाभ घेऊ शकता. नसेल तर नो करा आणि सेव्ह करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता कॅटेगरी वगैरे सगळे आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 7 ह्या टॅबवरती क्लिक करा. यामध्ये मित्रांनो जी व्हॅलिडिटी होती ती व्हॅलिडिटी टाकलेली नाही आहे, त्यामुळे मेसेज असा आलेला आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हॅलिडिटी या ठिकाणी कंपल्सरी व्हॅलिडिटी असणार आहेत. त्यासाठी व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही या ठिकाणी जी व्हॅलिडिटी टोकन वगैरे आहे ते टाकू शकता. ओके, आपण अशा पद्धतीने व्हॅलिडिटी डिटेल वगैरे सगळ्या भरलेले आहे. त्यानंतर 7 ह्या टॅबवरती क्लिक करा. आता सोशल रिझर्वेशन असणार आहे. त्यामध्ये जर बोलले तुम्ही पाहू शकतात त्यामध्ये हँडिकॅपचं आरक्षण आहेत. यामध्ये हँडिकॅपचं जे आरक्षण आहे यामध्ये हँडिकॅपमधून जर तुम्ही अर्ज करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला येस करायचा आहे. येस करा. त्याचबरोबर हँडिकॅपचा प्रकार कोणता आहे तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर सब डिटेल वगैरे काय असेल आणि टॅब वगैरे तुम्ही टाकू शकता. नसेल तर नो करा. त्याचबरोबर डिफेन्समध्ये वगैरे कोट्यातून कोणी अर्ज करू इच्छिता तर सिलेक्ट करा. डिफेन्सचा कोटा वगैरे काय असेल म्हणजे DF 1, 2, 3 या पद्धतीने आहे तो ठिकाणी तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे टाकू शकता. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी डिफेन्सचा प्रायोरिटी कोणती देणार असेल ते सगळं सिलेक्ट करायचं. नसेल तर नो करा आणि 7 तुम्हाला करायचा आहे. आता त्यानंतर मित्रांनो तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वालिफिकेशनमध्ये जर बघितलं तर तुम्हाला पहिल्यांदा SSC टाकायचं आहे. यामध्ये जर पाहू शकता तुम्ही SSC सिलेक्ट करा. SSC HSC डिग्री हे तिन्ही टाकायचे. त्याचबरोबर पहिल्यांदा SSC सिलेक्ट केला आहे. ॲड क्वालिफिकेशन ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये स्टेट वगैरे सगळं आलेलं आहे. तुमचं बोर्ड कोणतं ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर ऑप्टेन मार्क, आउट ऑफ मार्क, पर्सेंटेज, सीट नंबर, पासिंग डेट वगैरे सगळं टाकायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 7 करायचं आहे. तुमच्या चॉईसप्रमाणे मार्कशीटवरची जशा डिटेल असेल पासिंग वर्ष वगैरे सगळं ते तुम्हाला भरायचं आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला 7 करायचं आहे. यामध्ये 10वीची माहिती भरलेली आहे त्यानंतर 7 करीत आहेत. ओके, अशा पद्धतीने 10वीची मार्कशीट झाली. त्यानंतर 12वी असेल तर 12 सिलेक्ट करा. त्यानंतर मित्रांनो 12वीचा कोर्स कोणता आहे तो सिलेक्ट करा. डिप्लोमा HSC काय असेल ते. 12वी स्टेट कोणता आहे ते सिलेक्ट करा. बोर्ड युनिव्हर्सिटी नाव काय असेल ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर पासिंग महिना वगैरे काय असेल ते तुमचा सिलेक्ट करा. सीट नंबर टाका. ऑप्टेन मार्क्स, टोटल मार्क्स, पर्सेंटेज टाका. स्ट्रीम कोणती ती टाका आणि 7 करायचं आहे. ओके, आपण 12वीची माहिती सुद्धा भरलेली आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन ह्या टॅबवरती क्लिक करून 7 करा. यामध्ये ग्रॅज्युएशन कोणत्या कॅटेगरीमधून डिग्री केलं ते सिलेक्ट करा. यामध्ये तुमची युनिव्हर्सिटी काय असेल ते युनिव्हर्सिटीचा स्टेट कोणता असेल ते पहिल्यांदा सिलेक्ट करा. युनिव्हर्सिटी कोणती होती ते सिलेक्ट करा. जसं की YCMO आहे ते सिलेक्ट केलं आहे. त्याचबरोबर PRN नंबर टाका. पासिंग उत्तीर्ण वर्ष टाका.
त्याचबरोबर तुम्ही DED वगैरे काय BSc वगैरे इंजिनिअरिंग काय केलं असेल तर तेच करा. त्याचे डिटेल तुम्हाला भरायचे नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुमच्या डिग्रीचा इयर कोणतं होतं म्हणजे 3 वर्ष 5 वर्ष काय असेल ते तुम्ही सिलेक्ट करून 7 करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर 7 केलेलं आहे. यामध्ये 10वी भरलेले आहेत, 12वी भरलेले आहे आणि डिग्री माहिती हे सगळं भरलेलं आहे. आता कोणताही ऑप्शन राहिलेला नाही, त्यामुळे आपण 7 करत आहोत. यामध्ये तुम्ही पाहू शकता आता जी डिग्री आहे त्या डिग्रीमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे. फर्स्ट इयरला कोणता सेमिस्टर पॅटर्न किंवा इयरली पॅटर्न होता तो सिलेक्ट करा. सेकंड इयरला कोणता पॅटर्न होता तो सिलेक्ट करायचा आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर थर्ड इयरला कोणता तो सेमिस्टर किंवा पॅटर्न सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये तुम्हाला जो एज्युकेशन तुमचं डिग्री त्या पद्धतीने झालं ते तुम्ही डिटेल भरायचे आहे. ओके, आपण अशा पद्धतीने इयरली पॅटर्न होता तो या ठिकाणी भरलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर तुम्ही सेमिस्टर असेल तर तुम्ही सेमिस्टर पॅटर्न सुद्धा तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे भरू शकतात. सेम 1, 2, 3, 4, 5, 6 असेल तर त्या पद्धतीने तुम्ही भरू शकता. आता त्यानंतर मित्रांनो जर बघितलं तर तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहेत. फोटो साईज पाहू शकता तुम्ही 100 KB तुम्हाला फोटो अपलोड करायचे. सिग्नेचर तुम्हाला 30 KB तर तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचं आहे. आता मित्रांनो या ठिकाणी मी सिग्नेचर आणि सही हे दोन्ही अपलोड करीत आहोत. ओके, आपण फोटो आणि सही या ठिकाणी दोन्हीही अपलोड केलेले आहे, तुम्ही पाहू शकतात. त्या पद्धतीने अपलोड सक्सेसफुली झालेले आहेत. आणि आता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली सेव्ह नेक्स्ट ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता त्यानंतर मित्रांनो राहिलेली प्रोसेसमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहे. त्यामध्ये आता सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये जर पहिले तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म, CET रिझल्ट, डोमासेल, कास्ट व्हॅलिडिटी, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 12वी मार्कशीट, प्रमाणपत्र, अपर ID वगैरे सगळं आलेलं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन मार्कशीट सगळं तुम्हाला अपलोड करायचे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला जे कन्व्हर्जन वगैरे फॉर्म असतात ते कन्व्हर्जन फॉर्मनुसार तुम्हाला सगळ्या डिटेल भरायच्या आहेत. आता कन्व्हर्जन फॉर्म तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये डिग्रीचा कन्व्हर्जन फॉर्म आहे. तुम्ही सेमिस्टर असेल सेमिस्टर घ्या किंवा ॲन्युअल असेल तर सुद्धा ॲन्युअली घेऊ शकतात किंवा इयरली घेऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला कन्व्हर्जन फॉर्म हा योग्य पद्धतीने इंग्लिशमध्ये भरायचा आहे, त्याची प्रिंटआउट काढून हा फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर कन्व्हर्जन फॉर्म झाल्यानंतर तुम्ही हा डिग्री फॉर्म झाला. आता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर PG वगैरे झाला असेल ते सुद्धा भरू शकतात. कन्व्हर्जन फॉर्ममध्ये अपर ID आहे. त्याचबरोबर यामध्ये आता 12वीचे कन्व्हर्जन फॉर्म सुद्धा तुम्ही भरायचे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता 10वीचा कन्व्हर्जन फॉर्म आहे. 10वीला ज्या विषयाची मार्क होती त्या विषयाची मार्क तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर CBC असेल तर CBC बोर्डचं सुद्धा तुम्हाला मार्क वगैरे तुम्हाला भरायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला आता 10वीला वगैरे किंवा 12वीला जे बोर्ड होतं त्या बोर्डनुसार तुम्हाला माहिती भरायची आहे. ओके, आपण अशा पद्धतीने तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सगळी माहिती भरलेली आहे, तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी व्ह्यू जो ॲरो आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंट सगळी पाहू शकतात आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी आत्ताच डिलीट करून तुम्ही रिलॉग इन करू शकता. यामध्ये सगळी माहिती भरलेली आहे. ॲप्लिकेशन फॉर्म, डोमासेल, कास्ट व्हॅलिडिटी हे सगळं भरलेलं आहे. आणि आता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही सेव्ह नेक्स्ट करा आणि तुमचं जी फॉर्मची प्रोफाईल होती ती सगळी प्रोफाईल तुमची आलेली आहे, तुमचं नाव वगैरे सगळं आलेलं आहे. आता या ठिकाणी सिलेक्शन करून तुम्ही तुमची डिटेल योग्य आहे का ते चेक करा. आत्ताच करेक्शन वगैरे काय असेल तर सिलेक्ट करू शकतात आणि तुम्ही खाली जे टिकमार्क दिलेले आहे ते टिकमार्क करून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ओके, सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला कन्फर्म येस करायचं आहे आणि तुमचा फॉर्म रजिस्ट्रेशन सबमिट झालेलं आहे आणि फॉर्मसुद्धा सबमिट झालेलं आहे. आता त्याची प्रिंटआउट काढा. त्याचबरोबर खाली फॉर्ममध्ये करेक्शन असेल तर तुम्ही या ठिकाणी जे अननाउन ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्यावर तुम्ही टिक करून तुम्ही हा फॉर्म रिलॉग इन करून तुम्ही परत एकदा चेंज करू शकता आणि पुन्हा चेंज करून सुद्धा कन्फर्म करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी त्याप्रमाणेचा ऑनलाईन फॉर्म प्रोसेस भरायचा आहे.